विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। एकविसाव्या शतकातील महिलांचं सक्षमीकरण अभियान म्हणजेच सार्वजनिक जागृती महिला मंडळ भुसावळ संचलित भारतीय नारी शक्ती अभियान या भारतीय नारी शक्ती संघटनेच्या प्रेरणास्थान मार्गदर्शक अर्थात भारताच्या महामहिम राष्ट्रपती खानदेश कन्या माननीय प्रतिभाताई पाटील या आहेत। भारतीय नारी शक्ती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ रेखाताई संतोष चौधरी। महिलांवरील दिवसेंदिवस वाढत चाललेले अन्याय अत्याचार पाहून, महिलांमधील अज्ञान अंधकार पाहून, स्वार्थात माखलेल्या महिलांच्या नाटकी संघटना पाहून आमच्या रेखाताई चौधरी अस्वस्थ झाल्या आणि या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी, त्या माऊल्यांचा आधार बनण्यासाठी, दीन दलित गोर गरीब या माऊल्यांच्या उद्धारासाठी, त्यांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय नारी शक्ती संघटनेच्या मैदानाकडे रेखाताईंचे पाय वळू लागले। रेखाताईंच्या क्रांतिकारी विचारांना आत्मबळ देण्यासाठी, समाज सेवेच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी रेखाताईंचे जीवनसाथी अर्थात भुसावळ नगरीचे शिल्पकार माजी आमदार संतोष भाऊ चौधरी हे सुद्धा धावून आले। तन मन धनाने त्यांनी रेखाताईंच्या या महान कार्याला हसत मुखाने संमती दिली आणि ताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला। महिलांच्या विकासाचं स्वप्न डोळ्यात साठवून, महिलांच्या समस्यांचं वादळ अंतरात पेटवून, आदिशक्ती आई मुक्ताईचा आशीर्वाद घेऊन आमच्या रेखाताई चौधरी यांनी थेट दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये भेट दिली। महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताईंचा आशीर्वाद घेतला। माननीय राष्ट्रपतींनी सुद्धा रेखाताईंचे विचार समजून घेतले, त्यांच्या भावनांचा आदर केला आणि या भारतीय नारी शक्ती अभियानाला नवी दिशा, नवी प्रेरणा, नवी चेतना आणि विशाल शक्ती प्रदान केली। रेखाताईंचे हात बळकट केले। महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या अनमोल मार्गदर्शन आणि प्रेरणेमधूनच नव्या संकल्पनेचे भव्य दिव्य स्वरूपांचं असं हे अभियान
भारतीय नारी शक्ती अभियान साकार झालं. भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान, अन्याया करती वार करण्यात तुमचा उद्धार, मिळविण्या नारी सन्मान. भारतीय नारी शक्ती अभियान, अन्याया करती वार करण्यात तुमचा उद्धार, मिळविण्या नारी सन्मान. भारतीय नारी शक्ती अभियान. हक्कासाठी लढणे ग होऊन भवानी, तुझी जाई नारी ग तुझाशीची राणी. हक्कासाठी लढणे ग होऊन भवानी, तुझी जाई नारी ग तुझाशीची राणी. घडविण्या संस्कारा काढाया भ्रष्टाचारा, कोण तुझ्या समबलवान. भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान, अन्याया करती वार करण्यात तुमचा उद्धार, मिळविण्या नारी सन्मान. भारतीय नारी शक्ती अभियान. सत्यासाठी देशासाठी देणारी बलिदान, तव शक्तीने क्षमती या नारी हे तुफान. सत्यासाठी देशासाठी देणारी बलिदान, तव शक्तीने क्षमती या नारी हे तुफान. धन्य नारीची गाथा बेटी बहीण माता, करा जागृत स्वाभिमान. भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान, अन्याया करती वार करण्यात तुमचा उद्धार, मिळविण्या नारी सन्मान. भारतीय नारी शक्ती अभियान, अन्याया करती वार करण्यात तुमचा उद्धार, मिळविण्या नारी सन्मान. भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान, भारतीय नारी शक्ती अभियान. थोर संतांच्या विचारांचा वारसा घेऊन, महापुरुषांच्या उपदेशांना अनुसरून, माता जिजाई, माता सावित्री, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांचा आदर्श आणि शिकवण डोळ्यासमोर ठेवून या भारतीय नारी शक्ती अभियानाच्या रूपात समाजसेवेचा नवा संसार रेखाताई चौधरींनी थाटलाय.
या महाराष्ट्रात, या देशात महिलांच्या समस्या निवारण करणाऱ्या अनेक संघटना असतील, पण मंगलमय अध्यात्मातून संतांचा ज्ञानामृत पाजून भारतीय संस्कृतीचं जतन करणारी पहिली संघटना म्हणजेच भारतीय नारी शक्ती अभियान ही संघटना. आदर्श भारतात सुसंस्कृतीचं आणि करुणाशीलतेचं बीजारोपण करणारी पहिली अभियान संस्थापक अध्यक्षा फक्त रेखाताई चौधरी आणि रेखाताई चौधरी याच आहेत. अल्पावधीतच रेखाताईंच्या कार्यक्षमतेमुळे ही संघटना भारताच्या इतिहासात अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही संघटना म्हणजे अंधळ्यांचा डोळा आणि लंगड्यांचा पाय आहे. दीनदलित अनाथांची संघटना माय आहे. भुकेल्यांना भाकर आणि तहानलेल्यांना पाणी देणारी अशी ही संघटना आहे. माणुसकीची बाग आणि विकासाची वाट आहे. न्यायदान आणि हक्क देणारं मंदिर म्हणजेच भारतीय नारी शक्ती संघटना होय. महिलांच्या प्रत्येक समस्या दुःखांवर एकमेव प्रभावी औषध म्हणजेच हे अभियान. आमच्या सन्माननीय रेखाताईंनी सुखाचा त्याग करून वेळ प्रसंगी उपाशीपोटी उन्हातान्हात पावसात वणवण भटकून महिला जागृतीचं रणशिंग फुंकलं. सत्तेचा अभिमान न बाळगता नारी कल्याणासाठी त्या अहोरात्र झटत आहेत. सातत्याने महिलांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत त्या पेटवतायत. आणि म्हणूनच अल्पावधीतच आई मुक्ताईच्या आशीर्वादाने आणि माननीय राष्ट्रपतींच्या प्रेरणेने रेखाताईंच्या अथक परिश्रमातून हिमालयाला सुद्धा लाजवेल अशी भारतीय नारी शक्ती संघटना आज खानदेशच्या काना कोपऱ्यात पोहोचलीये. एक नाही, दोन नाही, तर शेकडो शाखा आज आम्हाला पाहायला मिळत आहेत. खेड्यापाड्यात, शहरांमध्ये शेकडो शाखांचं उद्घाटन रेखाताईंच्या हस्ते झालंय. आज 1.5-2 लाख महिलांचं संघटन रेखाताईंच्या विचारांनी झालंय. संपूर्ण खानदेशात, जिल्ह्यात, गावात, गल्ली बोळात रेखाताईंच्या सत्कार्याचा गवगवा होतोय. सगळीकडे चर्चेचा सूर म्हणजे भारतीय नारी शक्ती संघटना आणि रेखाताईंचे अपार कष्ट. प्रत्येक ठिकाणी शाखांचं उद्घाटन नव्या जोमाने, नव्या आशेने आणि नव्या उमेदीने होत असतं. ढोल ताशांच्या गजरामध्ये आई मुक्ताईचा नामघोष आणि
राष्ट्रपतींच्या जय जयकारासह रेखाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है या घोषणा देत नारी शक्तीचं विशाल प्रदर्शन करत जल्लोष आणि उत्साहामध्ये या शाखांचं उद्घाटन होत असतं. आमच्या माय माऊल्या उन्हा तान्हाची पावसाची कशाचीही तमा न बाळगता बाळ गोपाळांसह रेखाताईंचे विचार ऐकण्यासाठी आणि या संघटनेत सहभागी होण्यासाठी धडपडत असतात. अशी ही समतेनं ममतेनं नटलेली एकमेव संघटना अर्थात भारतीय नारी शक्ती अभियान. जात पात धर्म पंथ गोर गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव